हॅलो फ्युचर डॉक्टर्स, कसे आहात? तर काल नीटचा पेपर झालेला आहे. तर सर्वांचा नीटचा पेपर चांगला गेलेलाच असेल. आणि जसं की आपण बघता बघता वर्ष कंप्लीट झालंय आपलं. नीटचा पेपर देता देता नीटचा पेपर दिला सर्वांनी. आणि आता तर सगळ्यांना चिंता असेलच की आता समोर काय करायचं. MBBS, BMS, BHMS, BUMS सगळे घाबरून गेले. तर घाबरून जाण्याची काही काळजी नाही, चिंता करू नका. जसं की स्कोर आपल्याला माहीतच आहे की नीटचा पेपर यावर्षी खूप जास्त हार्ड पण नव्हता आणि जास्त इझी पण नव्हता, मॉडरेट होता. तर त्या प्रकारे आपण क्वालिफाय क्रायटेरिया सर्वांना माहीतच आहे, थोडाफार खालीवर होऊ शकतो मागच्या वर्षीपेक्षा. तर यावर्षी जनरल OBCचा क्वालिफाईंग क्रायटेरिया 120 ते 140 पर्यंत राहू शकतो. मिनिमम मॅक्झिमम काय असेल तो राहू शकतो. आणि SC ST याचा थोडाफार कमी येऊ शकतो. तर घाबरून जायचं काही कारण नाही. जर ज्यांना कोणाला जर असं वाटत असेल तुम्हाला की आपला स्कोर कमी येऊ शकतो किंवा आपला BMSचा नंबर नाही लागू शकत, महाराष्ट्रामध्ये असो किंवा अदर स्टेटमध्ये असो, तर घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे भरपूर सारे ऑप्शन्स असतात. अदर स्टेटचे ऑप्शन्स असतात आपल्याकडे, जसे की कर्नाटका झालं, मध्य प्रदेश झालं, उत्तर प्रदेश झालं. आपण अदर स्टेटमध्ये पण घेऊ शकतो कमीत कमी फीसमध्ये ॲडमिशन. तर असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. जसं की आपण महाराष्ट्रामध्ये बघतो, आपल्याला जर प्रायव्हेट कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोटाने, तर मॅनेजमेंट कोटाने आपल्याला ॲडमिशन घ्यायचं जर असेल तर त्यावेळेस आपण काय करतो, आपल्याला कॉलेजवाले सांगतात की नाही आमच्या कॉलेजची 4 लाख रुपये फीस आहे, तर तुम्हाला त्याच्यात 3 पट फीस द्यावी लागेल. तर आपण एवढी फीस देऊ शकत नाहीये. तर त्यापेक्षा आपल्याकडे एक बेटर ऑप्शन असतं की आपण अदर स्टेटला ॲडमिशन घेऊ. कारण की अदर स्टेटमध्ये असे 3 पट फीस वगैरे असं काहीही नसतं. आणि जेवढा आपण क्वालिफाईंग क्रायटेरिया महाराष्ट्रामध्ये असतो आपल्याला की नाही 120 आपला मतलब क्वालिफाईंग क्रायटेरिया गेलेला आहे OBCचा, असं आपण उदाहरण मानू. तसंच अदर स्टेटमध्ये पण तेच असतं की नाही आता 120 OBCचा आहे तर तो तेवढाच राहणार. असं काही म्हणजे घाबरून जाण्याचं कारण नाही की नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तच आहे आणि अदर स्टेटमध्ये गेल्यावर खालीवरती होईल, असं काहीही होणार नाहीये. सेम क्वालिफाईंग क्रायटेरिया वगैरे असाच असतो. आणि जर अजून आपल्याला बाकीच्या काही चिंता असतील, जसं की आपले नाही 12th मध्ये मार्क्स कमी आहे, नाही मला 40च मार्क्स आहे, 40% आहे, 50% आहे, तर असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. आपण जस्ट मतलब पास जरी असलो तरी पण आपण हे करू शकतो, ॲडमिशन घेऊ शकतो नीटला. BHMS करू शकतो, BMS करू शकतो, BUMS करू शकतो. जर आपल्याला कोणाला BMS, BHMS, BUMS करत असेल तर आपले जसं की आपल्या सर्वांच्या मनात एक प्रश्न कुजबुजत असेल की आता आपण काउन्सलर कोणता हायर करायचा. जसं की आपल्याला अदर स्टेटमध्ये जर ॲडमिशन घ्यायचंच असेल तर काउन्सलर हायर कोणता करावा. मी पण असाच प्रश्नात पडलेलो होतो. जसं की मला पण असेच कन्फ्युजन्स होते मागच्या वर्षी जेव्हा मी ॲडमिशन घेत होतो त्यावेळेस की काउन्सलर कोणता हायर करावा. तर मी असेच यूट्यूबवरती असे व्हिडिओ वगैरे बघू लागलो. तर आपलेच उत्तर प्रदेशमध्ये एक देवेंद्र सर म्हणून मला एक काउन्सलर भेटले आणि मी त्यांना कॉल करून विचारलं की सर मला अदर स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे, तर कॉलेजची फीस वगैरे काय राहील, कसं राहील फी स्ट्रक्चर वगैरे. तर त्यांनी मला असं एकदम प्रॉपर सांगितलं की आपल्या इकडे म्हणजे जसं महाराष्ट्रामध्ये आपण ॲडमिशन घेता वेळेस आपल्याला डोनेशन वगैरे लागतं कॉलेजमध्ये, तसं आपण बाहेरच्या स्टेटमध्ये बाहेरच्या राज्यामध्ये जेव्हा ॲडमिशन घेतो तर त्यावेळेस आपल्याला काहीही फीस वगैरे मतलब देण्याची गरज पडत नाही. तर आपण ती चिंता सोडून द्यावी की जसं की आपल्याला असं वाटतं की नाही कॉलेजला सिक्युरिटी मनी द्यावी लागेल किंवा बाकीचा काही खर्च असेल की नाही हिडन चार्जेस राहतील कॉलेजचे. आता आपल्याला आधी सांगतात की नाही आमच्या कॉलेजची फीस एवढी आहे, नंतर आपल्याकडून एवढी घेतात. तर तसं काही नाही, फ्रॉड वगैरे. जर आपल्याला कोणाला ॲडमिशन करायचं असेल तर आपले देवेंद्र सर यांच्याकडून आपण ॲडमिशन करू शकता. खूप कमी पैशामध्ये ॲडमिशन करून देतात ते. काउन्सिलिंग चार्जेस पण त्यांचे कमी आहेत. आणि आपल्याला जर संपर्क करायचा असेल त्यांच्यासोबत तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर आपण कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मलाही कॉल करू शकता, सरांनाही कॉल करू शकता. जसं की स्क्रीनवरती सरांचाही नंबर दिलेला आहे आणि माझाही नंबर दिलेला आहे, तर तुम्ही मलाही कॉल करू शकता. कोणत्याही स्टेटमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तरी तुम्ही कॉल करू शकता. आणि मी तुम्हाला सजेशन म्हणून हा एक व्हिडिओ बनवलेला आहे, जसं की तुम्ही कुठे फसू नये, तुमची कुठे फसवणूक होऊ नये, जशी की माझी झालेली होती तशी कुठेही होऊ नये, त्यामुळे तुमच्यासाठी हा एक मी व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद. असं नाही की महाराष्ट्रामधून आपण इकडे जर अदर स्टेटला जायचं असेल तर आपण विचार करतो की नाही यार आपण दुसऱ्या स्टेटमध्ये चाललो, आपल्या इकडे मुलं आपल्याला भेटतील नाही भेटतील. तर असं काही नाही आहे, असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही. प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला आपले महाराष्ट्राचे विद्यार्थी भेटतात. जसं की आता मी इथं आलेलो आहे तर आमच्याच कॉलेजमध्ये
100चा इंटेक आहे आमच्या कॉलेजचा, तर त्यामधले आम्ही 20 विद्यार्थी महाराष्ट्रामधूनच आहे. असे भरपूर कॉलेजेस आहेत. प्रत्येक कॉलेजमध्ये आपल्याला 10 ते 20 विद्यार्थी भेटूनच जातात की जे महाराष्ट्रामधून आलेले आहेत. जसे आमच्या कॉलेजमध्ये आलेले आहेत ते नागपूर, मुंबई, परभणी अशाच ठिकाणावरून आलेले, काही बीडमधून आलेले, कुणी लातूर, कोल्हापूर अशा ठिकाणाहून भरपूर आपल्या साईडचे विद्यार्थी आलेले आहेत. तर अजून कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता. जसं की स्क्रीनवरती माझाही नंबर दिलेला आहे, देवेंद्र सरांचा नंबर दिलेला आहे. तर तुम्ही आपले डाऊट विचारू शकता. अजून आपल्याला क्वालिफाय क्रायटेरियावरती डाऊट असतील किंवा नीटचे मार्क्स कमी जास्त होत आहे, BHMSला ॲडमिशन घ्यायचं आहे, BMSला घ्यायचं आहे, एवढे मार्क्स आहेत मला, या मार्क्सवरती मला मिळू शकते का नाही मिळू शकते हे आपण विचारू शकता. जसं की आपल्याला माहितीच आहे की प्रौढ काउन्सिलर कॉलेजेस असे असतात. जसं की कॉलेजची फीस 2.5 लाख रुपये आहे आणि आपल्याला काउन्सिलर भेटला तर काउन्सिलर सांगतो नाही कॉलेजची फीस आपल्याकडे 4 लाख रुपये आहे. तर अशा काउन्सिलरपासून सावध राहा आणि ऑथेंटिक कॉलेज सापडा. जसे की आपल्याला चांगले कॉलेज वाटतात, कॉलेज सापडा, कॉलेजची फीस स्ट्रक्चर वगैरे काय आहे माहीत करा आणि त्यानंतरच आपण आपलं सजेशन काय आहे कळवा. आणि जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिली वेळेस आलेले असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.